6वी झोम मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट होणारी बटाटा चकली कशी करायची हे बघतोय। ही चकली करायला खूप सोपी आहे, घरातल्या साहित्यामध्ये बनते आणि चवीला सुद्धा तितकीच खमंग कुरकुरीत लागते। ही चकली तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। बटाटा चकली बनवतोय तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहेत बटाटे। मी इथे 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेत। चकलीसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कुठलेही बटाटे वापरले तरी सुद्धा चालतील। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बटाटे हाताने असे फोडून म्हणजेच कुस्करून टाकायचे आहेत, किंवा बटाटे तुम्ही चिरून देखील या भांड्यामध्ये घालू शकता, म्हणजे मिक्सरला आपण जेव्हा हा बटाटा फिरवू तेव्हा तो पटकन बारीक होईल। आता दुसराही बटाटा मी याच प्रकारे बारीक करून घेते। आता बटाटे बारीक केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून पाणी घालायचे, म्हणजे मिक्सरला फिरवताना बटाटे लवकर बारीक होतील। बटाटे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता तयार पेस्ट आपण थोड्या वेळ अशी साईडला ठेवून देऊयात। आता मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे। पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कुठलंही वापरलं तरी सुद्धा चालेल। आता 1 वाटी आपल्याला बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे। आता लगेच काही सुके मसाले सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत। पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, किंवा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता। आता 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आहे। हिंगामुळे चकलीला चव खूप छान येते, तर हिंग जरूर टाका। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व मसाले या पिठात मिक्स करून घेऊयात। ही चकली करायला खूप सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनते आणि खायलाही तितकीच खमंग कुरकुरीत लागते। तुम्ही ही बटाट्याची चकली एकदा ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला ही चकली आवडेल। तर तुम्ही पाहू शकता मसाले पिठात चांगले मिक्स झालेत। आता लगेच आपण या पिठात मोहन टाकूयात। तर आपण नेहमी तेलाचं मोहन चकली बनवताना टाकतो, पण आज आपण साजूक तुपाचा वापर करायचा आहे। तर मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतले। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता, पण तुपामुळे या चकलीला चव खूप छान येते आणि चकली मस्त खुसखुशीत बनते। आता तूप आपण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता तूप पिठाला चांगलं लागलं गेलं आहे। मूठ वळली की चांगली मूठ वळली जाते, म्हणजे तुपाचं मोहन यामध्ये परफेक्ट झालेलं आहे। मोहन जर कमी झालं तर चकली कडक होण्याची शक्यता असते। आता लगेच आपण बटाट्याची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे। संपूर्ण पेस्ट मी यामध्ये एकदम टाकून घेतलेली आहे। आता हे पीठ आपल्याला पाणी न घालता मळून घ्यायचं आहे। लागलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता, पण जे आपण चकली बनवण्यासाठी प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये पाणी अजिबात लागत नाही। एवढ्याच बटाट्यामध्ये हे पीठ मळून होतं। इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी मस्त मळून घेतले, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही। हे पीठ मळताना मला अजिबात पाणी लागलं नाही, पण तुम्हाला जर पाणी लागलं तर थोडंसं पाणी वापरून तुम्ही हे पीठ चांगलं मळून घेऊ शकता, किंवा पीठ जर सैल झालं असेल तर या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून याला अशा प्रकारे मळून घेऊ शकता। आता हात स्वच्छ करून लगेच आपण चकली बनवायला घ्यायची आहे। चकली बनवण्यासाठी मी इथे सोऱ्या घेतला आहे आणि त्याला चकलीची प्लेट देखील लावून घेतली। खरबड भाग जो आहे तो आपल्याला बाहेरून करायचा आहे आणि जो मऊ भाग असतो तो आपल्याला आतून ठेवायचा आहे, म्हणजे चकलीला काटे खूप छान येतात। सोऱ्याला मी थोडंही तेल लावलं नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालेल। आता अशा प्रकारे आपल्याला यामध्ये प्रेस करत पीठ भरायचं आहे आणि सोऱ्या बंद करून लगेच चकली बनवायला घ्यायची। इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे चकली पाडून घ्यायची। चकली तुम्ही हवी त्या आकारामध्ये पाडू शकता, लहान मोठी तुम्हाला जशी आवडते तशी। चकली पाडून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चकली मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। आता शेवटचं टोक आपल्याला तोडून अशा प्रकारे तेलात टाकायचं आहे। चकली थोडीशी तळल्यानंतरच ती आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता चकलीला काटे खूप सुरेख आलेले आहेत। पीठ आपण अगदी परफेक्ट बनवून घेतलं तर चकलीसुद्धा परफेक्ट बनते। पीठ पातळ झालं तर चकलीला काटे छान येत नाहीत, शिवाय चकली तेलकटही होण्याची शक्यता असते। आणि पीठ खूप घट्ट झालं तर चकली पाडताना मध्येच तुटते। तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपली ही चकली तयार झाली। आता अशाच प्रकारे आपण अलटपलट करून ही चकली खमंग कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे।
आलटपलट करून चकली मी खमंग तळून घेतली। तेलातले बुडबुडे असे कमी झाले की समजायचं चकली आपली आतपर्यंत खमंग तळली आणि लगेच बाहेर काढायची। तुम्ही पाहू शकता काय सुरेख आपली चकली तयार झाली। आता राहिलेल्या चकल्यासुद्धा आपल्याला याच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता काही चकल्या मी बनवून घेतल्यात आणि खूप सुंदर या चकल्या तयार झाल्यात। या चकल्या झटपट बनवून तुम्ही गरमागरम चहासोबत स्नॅक्स म्हणून सर्व करू शकता किंवा मग मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं खमंग कुरकुरीत खायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही झटपट नक्की ट्राय करू शकता। तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।